नमस्कार. एक गोष्ट विचार करून बघा. समजा एका सपाट कागदावर एक सरळ रेषा काढायची आहे. किती सोपं आहे ना, नाही का? पण आता तीच रेषा एका गोल चेंडूवर काढायची झाली तर थोडं अवघड झालं ना. बस वेल्डिंगच्या जगातही अगदी असाच काहीसा फरक आहे. आणि आज आपण तोच फरक जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हाच तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य प्रश्न आहे. एक सपाट धातूची प्लेट आणि एक गोल पाईप, दोन्हीला वेल्डिंग करणं, यात इतका जमीन आसमानाचा फरक का असतो? चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण वेल्डिंगच्या दोन मूलभूत आकारांबद्दल बोलू. मग सपाट प्लेटवर वेल्डिंग कसं करतात ते पाहू. त्यानंतर गोल पाईप जोडताना काय आव्हानं येतात ते समजून घेऊ. पुढे त्या दोघांची थेट तुलना करू आणि सगळ्यात शेवटी योग्य तंत्र वापरणं किती महत्त्वाचं आहे यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. वेल्डिंगच्या जगात खरं तर दोनच मूलभूत आकार आहेत. एक म्हणजे सपाट प्लेट आणि दुसरा म्हणजे गोल पाईप. तुम्ही जगातली कोणतीही मोठी रचना बघा, ती याच दोन आकारांना जोडून तयार झालेली असते. तर प्लेट वेल्डिंग हा या सगळ्याचा पाया आहे. ही अशी प्रक्रिया आहे जिथे धातूच्या सपाट प्लेट्सच्या कडा प्रचंड उष्णतेने वितळून एकत्र जोडल्या जातात. प्रत्येक वेल्डर आपलं काम ह्याच कौशल्यापासून सुरू करतो. आपण असं म्हणू शकतो की ही वेल्डिंगच्या दुनियेतली सरळ रेषा आहे. आता गंमत बघा. सपाट प्लेटवर काम करताना फक्त धातू जोडणं महत्त्वाचं नाही, तर तुम्ही कोणत्या दिशेने जोडताय हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. इथे नीट बघा, या दोन मुख्य पद्धती आहेत. डावीकडे आहे लेफ्टवर्ड पद्धत, यात वेल्डिंग टॉर्च डावीकडे सरकतोय आणि त्याच्या पुढे आहे फिलर रॉड, जो वितळणाऱ्या धातूला दिशा देतो. आणि उजवीकडे आहे राईटवर्ड पद्धत. इथे टॉर्च उजवीकडे जातोय आणि फिलर रॉड त्याच्या मागे चालतोय. हा दिशेतला छोटासा बदल वाटेल, पण यामुळे उष्णता कशी पसरते आणि जोड किती मजबूत होतो यावर खूप मोठा परिणाम होतो. मग कुठली पद्धत कधी वापरायची? याचं उत्तर आहे धातूच्या जाडीवर. जर धातू पातळ असेल, म्हणजे साधारण 5 मिलीमीटरपेक्षा कमी, तर लेफ्टवर्ड पद्धत वापरतात, कारण त्यात कमी उष्णता लागते. पण जर धातू जाड असेल तर मात्र राईटवर्ड पद्धतच वापरावी लागते, कारण ती उष्णता जास्त खोलवर पोहोचवते आणि एक मजबूत जोड तयार करते. बरं, आतापर्यंत आपण सपाट जगाबद्दल बोलत होतो, सरळ रेषेबद्दल बोलत होतो. पण जेव्हा गोष्ट गोल पाईपची येते तेव्हा सगळे नियम बदलतात. इथे वेल्डिंगला जणू एक तिसरं परिमाण, एक 3D चॅलेंज मिळतं. पाईप वेल्डिंगमध्ये मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे वेल्ड सलग न थांबता करावा लागतो. दुसरं, वेल्डरची पोझिशन सतत बदलते, कधी खाली, कधी वर, कधी आडवी. आणि तिसरं म्हणजे कधीकधी पाईप स्वतः फिरतो, जे काम सोपं करतं, पण बऱ्याचदा पाईप स्थिर असतो आणि वेल्डरलाच त्याच्या भोवती फिरावं लागतं. ही आहे 1G पोझिशन. हे सगळ्यात सोपी स्थिती मानली जाते. का? कारण यात पाईप स्वतः हळूहळू फिरतो, त्यामुळे वेल्डरला एकाच जागी आरामात बसून काम करता येतं. म्हणजे जसं काही तो सपाट प्लेटवरच काम करतोय. इथे मशीन वेल्डरला मदत करते. पण खरं कौशल्य पणाला लागतं ते 2G आणि 5G पोझिशनमध्ये. इथे पाईप अजिबात हलत नाही. 2G मध्ये पाईप उभा असतो आणि 5G मध्ये आडवा. दोन्ही स्थितींमध्ये वेल्डरलाच पाईपभोवती फिरावं लागतं. कधी वर चढावं लागतं, कधी खाली वाकावं लागतं आणि अनेकदा तर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावं लागतं. विचार करा, वितळलेला धातू खाली ओघळून न देता त्याला जागेवर टिकून ठेवणं किती कौशल्याचं काम असेल. मोठ्या पाईपलाईनमध्ये एक छोटासा चुकीचा जोड किती मोठी आपत्ती आणू शकतो. चला, आता या दोन्हींमधले काही मुख्य फरक पटकन बघूया, म्हणजे आपल्या मनातलं चित्र आणखी स्पष्ट होईल. प्लेट वेल्डिंग करताना उष्णता एकाच रेषेत जमा होते, त्यामुळे ती प्लेट उष्णतेने वाकण्याचा किंवा तिचा आकार बदलण्याचा धोका असतो. याउलट पाईपमध्ये उष्णता गोलाकार पृष्ठभागावर विभागली जाते, त्यामुळे तो वाकण्याची शक्यता खूप कमी असते. सपाट प्लेटवर काम करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे संपूर्ण वेल्ड लाईन आपल्या डोळ्यांसमोर असते. काही चूक झाली तर लगेच कळतं. पण पाईपवर वेल्डिंग करताना एका वेळी फक्त थोडाच भाग दिसतो. बाकीच्या भागावर काय होतंय हे फक्त अनुभवाने आणि हाताच्या अंदाजानेच कळतं. इथेच खऱ्या अर्थाने कारागिराची परीक्षा असते. सीलिंग रन म्हणजे काय? तर वेल्डच्या आतून लावला जाणारा एक संरक्षणात्मक थर, जो पाईपला आतून गंजण्यापासून वाचवतो. आता सपाट प्लेटवर हे काम करणं सोपं आहे, पण विचार करा,
एका बंद पाईपच्या आतून असा थर लावणं किती अवघड असेल. हे अत्यंत कौशल्याचं काम आहे आणि याच एका थरामुळे एखाद्या पाईपलाईनचं आयुष्य अनेक वर्षांनी वाढतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक साधी गोष्ट शिकलो. वस्तूचा आकार बदलला की वेल्डरचं तंत्र बदलतं, त्याचं कौशल्य बदलतं. तर यातून लक्षात ठेवायचा मुद्दा हाच की प्लेट वेल्डिंग हे 2D म्हणजे द्विमितीय पायाभरणीसारखं आहे, पण पाईप वेल्डिंग हे 3D म्हणजे एक त्रिमितीय आव्हान आहे. वस्तूचा आकारच वेल्डरला सांगतो की कोणतं तंत्र वापरायचं, आणि जो या दोन्ही कलांमध्ये माहीर होतो तोच खरा कुशल आणि बहुआयामी कारागीर मानला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी आपल्या आजूबाजूला एखादी मोठी इमारत किंवा लांबच लांब पसरलेली पाईपलाईन दिसेल तेव्हा फक्त तिच्या आकाराकडे पाहू नका. तिच्या प्रत्येक जोडाकडे बघा, कारण त्या प्रत्येक जोडामध्ये एका कुशल कारागिराचं कौशल्य, त्याचा अनुभव आणि त्याची मेहनत दडलेली आहे.